आजच्या या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख बंधू, तुमच्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष पोलीस पाटील, गावच्या प्रथम नागरिक सरपंच जागृतीताई आणि उपस्थित सर्व तंटामुक्तीचे पदाधिकारी, गावातील सर्व नागरिक, महिला वर्ग, ग्रामसेवकाचे सदस्य, आमचे सहकारी PSI शेख साहेब आणि स्टाफ आणि सर्व ग्रामस्थ, खऱ्या अर्थाने पहिल्यांदा तुमच्या गावचं आज सर्व तंटामुक्ती अध्यक्ष, पदाधिकारी, पोलीस पाटील आणि सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन करतो की आपण एका चांगला निर्णय आज घेतलेला आहे आणि चांगल्या दिशेने आपण आज वाटचालीला सुरुवात केलेली आहे की आपण ग्राम सुरक्षा दल गावामध्ये खऱ्या अर्थाने स्थापन केलेलं आहे। त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। आज आपला विषय ग्राम सुरक्षा दल, इतर विषय मी नंतर बोलतोच, परंतु पहिल्यांदा ग्राम सुरक्षा दलाविषयी बोलणार। ग्राम सुरक्षा दल हे पोलिसांचे दल आहे। त्यामध्ये मी सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो किंवा पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की या आमच्या ग्राम सुरक्षा दलमध्ये कोणी कुठल्याही प्रकारचं पक्षीय राजकारण आणू नये ही सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो की यामध्ये कुठल्याही तुमच्या गावामध्ये सगळे पक्ष कार्यरत आहेत, सगळ्या संघटना कार्यरत आहेत, पण या आमच्या ग्राम सुरक्षा दलामध्ये कोणी राजकारण आणू नये, कोणी आपल्या गावातले जे गट तळ असतील ते सगळे विसरून आपण या ग्राम सुरक्षा दलामध्ये काम करावं। आणि सरपंच ताईंनी ज्या पद्धतीने पोटतिडकीने आपले विचार मांडले की त्यांची पोटतिडक खऱ्या अर्थाने समजून घ्यावी सर्व ग्रामस्थांनी। त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला बोललेले आहेत, त्या पोटतिडकीने बोलले आहेत की आपल्या गावामधले अवैध धंदे बंद झाले पाहिजे, विशेषतः दारू। कारण दारूमुळे आपल्या घरातला माणूस जर दारू पिल्यानंतर स्त्रीला काय त्रास होतो हे तर स्त्रीलाच माहीत असतं। तर तुम्ही आता त्यातले काही ज्यांचे वडील दारू पित असतील त्यांना मुलांना माहीत असतं की आपल्या आईला, आपल्याला, कुटुंबाला काय त्रास होतो हे सर्वांना माहीत आहे। म्हणून सर्वांनी या बाबतीत लढा द्यायचा आहे। मागे महिन्याभरापूर्वी आपण त्या बाबतीत लढा दिला होता। खऱ्या अर्थाने त्यावेळेस दारू बंद झाली होती, परंतु मला आणखी परत ऐकायला मिळालं की परत दारू सुरू झालेली आहे। तर आज तुम्हाला सांगतो, ग्राम सुरक्षा दलाचं पहिलं काम आहे गावातील अवैध धंदे सर्व बंद करणे। कोणीही याच्यामध्ये आतताईपणा करायचं नाही। तुम्हाला आयकार दिलाय, चांगल्या कामात दिलाय आणि गटबाजी अजिबात करायची नाही की हा आपल्या गटाचा, तो त्याच्या गटाचा। गावासाठी विधायक काम करायचं ग्राम सुरक्षा दलाने की सरपंचबाईचा गट वेगळा, तंटामुक्ती अध्यक्षाचा गट वेगळा, तर दुसऱ्या आणखी विरोधी पक्षाचा गट वेगळा। आपल्याला गावाच्या गटातटाशी काही घेणं नाही किंवा गावातील राजकारणाशी काही घेणं नाही। तुम्ही एक दिलाने, एक मनाने फक्त गावासाठी काम करायचं आहे। गावामध्ये ज्या ज्या सरकारी योजना आहेत, कोणत्याही खात्याच्या सोबत आपली पोलीस खात्याची योजना आहे, तंटामुक्ती योजना, महात्मा गांधी तंटामुक्ती योजना माननीय R.R. पाटील साहेबांनी सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या 15 ऑगस्ट पासून। त्या अंतर्गत हे ग्राम सुरक्षा दल आता कार्यरत आहे। ग्राम सुरक्षा दल हे महाराष्ट्र पोलीस दल स्थापन झाल्यापासून कार्यरत आहे, परंतु खऱ्या अर्थाने ते आमच्या अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा गाववाल्यांनी म्हणा सुद्धा आपण दुर्लक्ष केल्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यरत आजपर्यंत होऊ शकलेले नाही। आपल्या तालुक्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि खऱ्या अर्थाने ते कार्यरत होत आहे। इतर गावांचा तुम्ही पण आदर्श घ्या। मागच्या वर्षी ज्याप्रमाणे जुन्नीला पारितोषिक मिळालं, चिंचोलीला मिळालं, कारेगाव आठवड्याला मिळालं, त्या ठिकाणी यावर्षी तुमचाही नंबर लागू द्या अशी तुम्हाला शुभेच्छा देतो की यावर्षी तंटामुक्तीचं पहिलं पारितोषिक गाव धारणाला मिळेल। या दृष्टीने सगळ्यांनी टाळ्या वाजवलं म्हणजे काम झालं असं नाही। प्रत्येक नागरिकांना त्यासाठी सहकार्य करायचं। गावाच्या एकट्याने कोणतंही काम शक्य नसतं। जुन्नीवाल्यांनी एकट्याने काम केलं नाही, कोणीच, सगळ्यांनी काम केलं तेव्हा गावाला पारितोषिक मिळालं महाराष्ट्र राज्य स्तरावर, बरोबर आहे। त्याच्यामुळे एकट्या दुकट्याचं, तंटामुक्ती अध्यक्षाचं काम नाही एकट्याचं, किंवा पोलीस पाटलाचं काम नाही एकट्याचं, किंवा सरपंचबाईचं काम नाही की आमच्या गावाला पुरस्कार मिळेल आम्ही जगलो फक्त। तर तुमचं सगळ्यांचं काम आहे, ग्राम सुरक्षा दलाचं काम आहे, महिलांचं काम आहे, पुरुषांचं काम आहे की आपल्या गावाला पुरस्कार मिळेल, आपल्या गावाचं नाव तालुका लेवलवर होईल, जिल्ह्यावर होईल, राज्यावर होईल, या बाजूने सर्वांनी प्रयत्न करायचे आहे आणि सर्वांनी त्या बाबतीत सहकार्य करायचं आहे। आणि खरोखर आजपासून तुम्ही पहिल्यांदा निर्णय घ्यायचा ग्राम सुरक्षा दलाने की आम्ही आजपासून स्वतः गावाची चांगल्या प्रकारे सेवा करू। आपलं काम आहे पेट्रोलिंग करणे, गस्त घालणे, तेवढंच काम नसून गावाचं संरक्षण तर करायचं आहे चोरांपासून, परंतु गावामधले खरोखर अवैध धंदे बंद करायचे। त्यासाठी पहिल्यांदा स्वतः दारू पिणारे असतील त्यांनी दारू पिऊन विसरून जायचं आहे आणि असतील ते सापडले की तुम्हाला त्यातून आम्ही कमी करणार। लक्षात ठेवा, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष तुम्ही पहिल्या वाचक, तुमच्या दलामध्ये जे मुलं दारू पितील त्यांना आपल्या दलातून कमी करून टाकायच्या नंतर। लक्षात ठेवा, हा आपला कायदा आहे। आपल्या दलातील मुलांनी पहिल्यांदा व्यसनमुक्त व्हायचं आहे। सर्वांनी आज शपथ घ्यायची की आम्ही आजपासून दारू पिणार नाही, गुटखा खाणार नाही, बरोबर आहे, तंबाखू खाणार नाही, हे पहिल्यांदा आपण शिकायचं आहे। हे बघा, व्यक्ती जेवढ्या प्रकृती असतात त्यामध्ये 5 शक्य सगळ्यांना नियम पाळणं
ज्यांना शक्य होतं त्यांनी पाळावं. सांगणं आमचं काम आहे, ऐकण्याचं काम आहे. नाही ऐकलं त्यांचे दुष्परिणाम ते बघतील. खरोखर आवश्यक आहे की तरुण पिढी ही वाईट मार्गाने चाललेली आहे, सुधारणा आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे असं बोललं का असं बोललं का असं बोलून मजा येत नाही. आणि महिलांनी सुद्धा गटतट न करता खऱ्या अर्थाने दारू बंद करायची तर दारूवाल्याच्या घरी जाऊन बसायचं, पोलिसवाल्यांना कॉल करायचा आणि तोपर्यंत दारूवाल्याला हाल जायचं नाही आणि यांनाही कुठे हाल जायचं नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने दारू बंद होते. नाही तर तुम्ही फोन करतात, पोलिसांची गाडी येते, तोपर्यंत दारू गायब होते, पोलीस असेच परत होतात, म्हणजे कारवाई होत नाही. आणि शेख साहेबांनी मग सांगितलं ते तुमच्या आता नवीन पीठ अधिकारी आहेत की मी 100% दारू बंद करून दाखवतील, तर ते चांगले अधिकारी आहेत, ते 100% दारू बंद करून दाखवतील तुम्हाला. मात्र तुमचं हे सहकार्य आवश्यक आहे. आमच्याकडे एक गाव नाही, गावातलं पूर्ण तालुका आहे. तुमचा उमरी तालुक्यातले गाव आहे, धर्माबाद पूर्ण तालुका आहे. आमच्याकडे एक काम नसतं पोलीस स्टेशनला. आम्ही जोपर्यंत पोहोचणार नाही तुमच्या गावाला पोहोचायला सगळ्यात लांबचं गाव आहे आमचं, बरोबर आहे. पोलीस स्टेशनचं सगळ्यात शेवटचं गाव आहे रावधानोरा. आणि फक्त रावधानोरा नाही, तुमच्या ग्रामपंचायत तांडा आहे, धानोरा तांडा, धानोरा वाडी, या गावांची सुद्धा दारू तुम्ही बंद करायचं आहे, तरच ते खऱ्या अर्थाने शक्य होईल. म्हणजे आम्ही येईपर्यंत पोलीस पोहोचेपर्यंत तुमचं काम आहे दारूवाल्याच्या घरावर नजर ठेवणे आणि दारू कुठे पार्सल होणं देणे. आणि याची सुरुवात आजपासून करायची आहे. मात्र याच्यामध्ये कोणीही आतताईपणा करायचा नाही, कायदे हातात घ्यायचे नाही, कोणीही कोणाला मारहाण करणार नाही, कोणी त्यांची दारू जप्त करणार नाही. फक्त लक्ष ठेवायचं तुम्ही आम्ही येईपर्यंत, समजला. तर ग्राम सुरक्षा दलाचं खरं काम आहे गावामध्ये पेट्रोलिंग करणे. निदान तुम्ही रोज जरी पेट्रोलिंग नाही केली, 1 दिवसाआड 2 दिवसाआड, अमावस्येला पौर्णिमेला पेट्रोलिंग करायचं आहे. तुमचे गाव रोडवर आहे, रोडवर सुद्धा काही कुठे दरोडे पडणार नाही, काही रॉबऱ्यावर आणि याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष तुम्हाला पेट्रोलिंग व्यवस्थित निवडून देतील. तुमच्या अध्यक्ष या तिघांचे मिळून तुम्ही पेट्रोलिंगचे वार व्यवस्थित वाटून घ्यायचे. आणि कमीत कमी आता तुमच्याकडे भरपूर लोक आहेत, कमीत कमी 8 ते 10 मुलांनी पेट्रोलिंग करायची. 2, 4, 5 मुलं लावायचे नाही, कमीत कमी 8 ते 6 ग्रुप करायचे, 7 ग्रुप करायचे. 8 दिवसाचे 56 भरपूर मुलं तुमच्याकडे, त्या पद्धतीने आपण प्रयत्न करायचे. आणि सर्वांना पुन्हा जास्त विषय सांगण्यापेक्षा एकच सांगतो की गावातील गट तट राजकारण सगळं विसरून जर खऱ्या अर्थाने गावाचा विकास करायचा आहे तर खरोखर गावातली दारू बंद करायची आणि गावातले भांडणं बंद करायची पहिल्यांदा. तर तुम्ही म्हणणार आम्ही बाकीचे वाया म्हणणार आम्ही सरपंचबाईच्या गटाचे, हे म्हणणार आम्ही तंटामुक्तीच्या गटाचे, कोणी म्हणणार आम्ही उपसरपंचाच्या गटाचे, कोणी म्हणणार विरोधी पक्षाच्या गटाचे किंवा राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे किंवा शिवसेना किंवा भाजप. तर ते सर्वांनी सोडून द्यायचंय. ते किंवा फक्त आता निवडणुकाचे त्यावेळेस फक्त मोठे मोठे राजकारणी लोक निवडणुका झाले की सगळे पक्ष विसरतात, त्याप्रमाणे आपण विसरायचंय. आपलं गाव लहानच आहे, आपल्याला विकास करून घ्यायचा आहे, म्हणून आपण कोणत्याही म्हणजे पक्षाला ते फक्त निवडणूक पुरते पक्ष लक्षात ठेवायचे. बाकी इतर वेळेला आपण सर्व गावकरी एकत्र आहोत, आपल्या गावाची इज्जत सगळ्यांची एकच आहे असं समजून सर्वांनी काम केलं तरच गावाचा विकास होणार आहे. नाही तर तुम्ही गटतट करणार तर गावामध्ये तुमचे जे गुन्हे आहेत ते चालूच राहणार आहेत. म्हणून तंटामुक्तीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंचबाई सर्वांना आपण मदत करायची आहे आणि आपल्या गावाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे. यामध्ये सर्वांनी मदत केली तरच शक्य आहे, एकट्या माणसाने कुठलेही काम शक्य होत नाही. त्यामुळे मी पुन्हा तुम्हाला जास्त काही न सांगता तुम्हाला ग्वाही देतो की आजपासून तुमच्या गावाची दारू 100% बंद होईल. त्या बाबतीत तुमचंही 100% सहकार्य लाभणं आवश्यक आहे. आणि ज्या ज्यावेळी तुम्ही कॉल करणार मला त्यावेळी आम्ही तुमच्या सेवेला हजर आहोत. या बाबतीत मी पोलिसांतर्फे ग्वाही देतो आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.